हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहे. MSCB AE आणि JEसाठी मध्ये महा ट्रान्सको असो, महा जेनको असो किंवा महा डिस्कॉम असो, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे आणि ज्याने तुमची प्रिपरेशन नक्कीच बूस्ट होईल अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला. सो फर्स्ट पार्ट आहे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स. मग ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला नेमके कोणते कोणते पॉईंट्स करायचे आहेत हे आपण आता बघूया. तर सगळ्यात आधी त्याचे कॉन्फिगरेशन्स. मग कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन असेल, कॉमन बेस कॉन्फिगरेशन असेल, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन असेल, हे सगळे कॉन्फिगरेशन्स तुम्हाला माहीत पाहिजेत. प्लस त्याचा कंपॅरिझनचा चार्टसुद्धा तुम्हाला लक्षात पाहिजे. ओके, त्यानंतर ऑपरेशनल ॲम्प्लिफायर्स. मग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर्सचं कन्स्ट्रक्शन असेल, प्लस त्याचे टाईप्स कोणते कोणते, इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर्स किंवा ज्यालाच आपण ऑप आर्म्स असं म्हटलं. ओके, त्यानंतर फीडबॅक ॲम्प्लिफायर्स. फीडबॅक ॲम्प्लिफायर्सचं कन्स्ट्रक्शन असेल, त्याचे टाईप्स असतील पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायर्स. ओके, त्यानंतर फ्रिक्वेन्सी अँड पॉवर ॲम्प्लिफायर्स, मग त्याचे कन्स्ट्रक्शन असेल प्लस त्याचे टाईप्स असतील. दोन्हीचे पण टाईप्स सेम असणार आहेत. क्लास A, क्लास B, क्लास AB आणि क्लास C असे त्याचे टाईप्स असणार आहेत. ओके, यानंतर नेक्स्ट पार्ट आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. मग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला नेमके कोणते कोणते पॉईंट्स करायचे आहेत हे आपण आता बघणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी लॉजिक गेट्स. मग लॉजिक गेट्समध्ये बेसिक गेट्स कोणते, युनिव्हर्सल गेट्स कोणते हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर बुलियन अल्जेब्रा. मग बुलियन अल्जेब्राचे लॉज असतील, त्यानंतर ड्युएलिटी थेरम असेल, डी मॉर्गन्स थेरम असतील, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर सिक्वेन्शियल अँड कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स. मग सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट म्हणजे काय, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट म्हणजे काय. मग सिक्वेन्शियलमध्ये परत टाईप्स आल्यात, लॅचेस, फ्लिपफ्लॉप्स आणि काउंटर्स. त्यानंतर कॉम्बिनेशनलमध्ये परत ॲडर्स, सबस्ट्रॅक्टर्स, मल्टिप्लेक्सर्स, डिमल्टिप्लेक्सर्स, डिकोडर्स आणि एनकोडर्स. मग सगळं डिटेलमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर के मॅप्स. मग के मॅप्सने आपण कसं रिडक्शन करतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर नंबर सिस्टम्स. मग त्यात बायनरी नंबर सिस्टम आली ज्याचे की बेस 2 असतो. त्यानंतर ऑक्टल नंबर सिस्टम आली ज्याचा की बेस 8 असतो. त्यानंतर डेसिमल नंबर सिस्टम आली ज्याचा की बेस 10 असतो. त्यानंतर हेक्झाडेसिमल नंबर सिस्टम आली ज्याचा की बेस 16 असतो. ओके, त्यानंतर कोड कन्व्हर्टर्स. मग ग्रे टू बायनरी असेल किंवा बायनरी टू ग्रे असेल असे इंटर कन्व्हर्जन्स तुम्हाला त्यात आले पाहिजेत. ओके, यानंतर टाईप्स ऑफ ADC म्हणजे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर्स. त्याच्यात फ्लॅश ADC आला, सिग्मा डेल्टा ADC आला, सक्सेसिव्ह ॲप्रॉक्सिमेशन ADC आला, ड्युअल स्लोप ADC आला. ओके, त्यानंतर टाईप्स ऑफ DAC म्हणजे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर्स. मग त्याच्यात R2R लॅडर DAC आला, वेटेड रेजिस्टर DAC आला. ओके, तर हे सगळे तुम्हाला डिटेलमध्ये माहीत पाहिजेत. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स बघितले MSCB AE आणि JEसाठी. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.